पहिलं तुम्ही हे कमेंट बघून घ्या काय आहे ती. मला पण दिसत नाही बरं का हे कमेंट, कारण माझा व्हिडिओ झाला ना की मग मी एडिट करते. तर बघा ह्याचं काय म्हणणं आहे की काळ्या गुशिवाने तोंड आहे तुझं, कशी काय तुला पसंत केली, आणि तुझा नवरा तुला काय गांजा पिऊन बघायला आला होता का, पैसे बघून लग्न केले काय. बरंच असं ह्यानी मोठं वेळात वेळ काढून यांनी असं एक कमेंट केलेलं आहे. तर तुझ्या माहितीसाठी सांगते की माझ्या नवऱ्याला तर कुठलं व्यसन नाही, पण मला असं वाटतंय तू गांजा पिऊन मला हे कमेंट करतोस काय रे, ते सांग पहिलं. आणि दुसरं म्हणजे असं, हे आमच्या दोघांचं लव्ह मॅरेज लग्न झालेलं आहे. आणि लव्ह मॅरेज लग्नामध्ये काही पोरं ह्यांच्यासारखी असतात स्वभावानी, की ती एखाद्या मुलीचं दिसणं नाही बघत. आजकालच्या जमान्यामध्ये बघा लय पोरं असे आहेत, म्हणजे बरेच पोरं असे आहेत की ते मुलीचं सौंदर्य पण बघतात, दिसणं बघतात. पण काही जण ह्यांच्यासारखे आहेत की मुलीचं दिसणं न बघता तिचं मन बघतात, आणि किती स्वभावाने ती चांगली आहे, तिच्या अंगामध्ये किती चांगुलपण आहे हे बघतात. आणि ह्यांनी पण माझ्या अंगामध्ये तेच गुण बघितल्यात ना, की माझं दिसणं बघितलं या. आणि काय म्हणतो या की प्रॉपर्टी म्हणजे की बाबा का हिच्यामध्ये म्हणजे माझ्या काही बँक बॅलन्स बघून किंवा पैसे बिशे बघून हिच्याबरोबर लग्न, तर अजिबात नाही. ह्यांनी ना की माझा बँक बॅलन्स बघितला, ना की ह्यांनी कधी असा विचार केला. ह्यांना माहिती होतं की माझ्या वडिलांच्या घरी भरपूर शेती आहे, पण ह्यांनी कधीही असा विचार, आत्ता बघा माझ्या लग्नाला जवळजवळ 10-12 वर्ष झाल्यात, पण कधीच ह्यांनी असा विचार केला नाही की तुझ्या वडिलांना एवढी शेती आहे, तुझा पण तू हिस्सा घेतला पाहिजेस. अजिबात ही नाही. हे आहेत ना, ह्यांच्या आई वडिलांना कधी ह्यांचा हिस्सा मागितला नाही, किंवा ह्यांच्या आई वडिलांना कधी म्हणलं नाहीत की माझं जे हक्काचं आहे, माझं जे आहे ते मला द्या. ह्यांच्या आई वडिलांना म्हणलं नाही, ती माझ्या म्हणणार आहेत का किंवा मला म्हणणार आहेत की तुझ्या आई वडिलांकडून तुझा हिस्सा घे म्हणून. अजिबात ही नाही. असलं काही म्हणजे मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या पण वेळेस माणूस लव्ह मॅरेज लग्न करतं ना, त्यावेळेस काही जण बघत असेल प्रॉपर्टी इस्टेट देखना, पण काही प्रामाणिक जी माणसं असतात ना, म्हणजे मनापासून प्रेम करणारी, ती असलं काहीही बघत नाही. ते बघतं माणसाचा स्वभाव. आणि स्वभाव एक अशी गोष्ट आहे ना की माणसाला ती म्हणजे दिसणं जे आहे ते वेळेप्रमाणे आपलं, जसं की वेळेप्रमाणे दिवसानुसार ते संपले जातं. जसं की आपण ज्या पण वेळेस वय आपलं वाढत जातं त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या, किंवा आपलं वय म्हणजे ज्या पण वेळेस आपलं वय होतं त्यावेळेस दिसणं काय सौंदर्य पण तसंच राहतं का. सांगायचं तात्पर्य माझं एवढंच आहे. तसा स्वभाव जो माणसाचा असतोय ना, की स्वभाव ह्यो आयुष्यभर कधीच बदलू शकत नाही. जो बी आपला स्वभाव असतोय, आपला चांगुलपणा असतोय, तो कधीही बदलू शकत नाही. आणि तो माझ्यामध्ये आहे म्हणून ह्यांनी मला त्यांचा जोडीदार म्हणून मला माझी निवड केली. आणि निवड अशी नाही की मी एकटीच होते तिथं मुलगी, तर ज्या पण ठिकाणी आम्ही कामाला होतो ना त्या ठिकाणी जवळजवळ 30 ते 40 मुली होत्या. आणि त्या मुली काही साध्या सुद्या नव्हत्या, चांगल्या देखण्या पुरी होत्या. कोण पोलीस भरतीला जात होतं, कोण असं चांगल्या मोठ्या पोस्टवरती कंपनीमध्ये जॉब करत होता, अशा पुरी होत्या. पण त्या सगळ्या पुरीतनी त्यांनी 30-40 पुरीमधून त्यांनी मला पसंत केली. आणि पसंत ह्याच्यामुळं केली की गुणामुळं केली, की काहीतरी हिच्यामध्ये चांगुलपणा आहे म्हणून केली पसंत. सांगायचं मला तात्पर्य एवढंच आहे की मी आता सांगून दबून गेले बरं का. ज्या पण वेळेस मी सोशल मीडियावरती म्हणजे ह्यांच्या बरोबर व्हिडिओ करल ना, त्यावेळेस बघा मला हे असे कमेंट बरेचसे येतात बरं का, बरेचसे येतात. तर ह्या माणसांची मी तर म्हणते मानसिकता किती खालच्या थराला गेलेली आहे. अजून पण आपल्या भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये म्हणलं तरी चालेल की हे असलं चालतंय. काळं गोरं नकट शेंबडं मेकडं हे सगळं ह्या आपल्या हितच चालू आहे, दुसऱ्या बाहेरच्या देशामध्ये नाही बरं का. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे मला एवढं पण सांगायचंय की माझी बाहेरच्या देशाला पण मैत्री